रोहा MIDC येथे राजन विचारे यांच्या निवासस्थानी साक्षात उमटली स्वामींची पाऊले। MIDC येथे राहणाऱ्या विचारे यांच्या निवासस्थानी 5 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक अत्तरचा सुवास संपूर्ण घरात पसरला। थोड्या वेळाने त्यांनी हॉलच्या दरवाजाजवळ पाहिले असता त्यांना स्वामींची पाऊले उमटलेली दिसली। त्यांनी स्वामींची मूर्ती अक्कलकोट येथून जानेवारीमध्ये आणून स्थापना केली होती। ते गेली 9 वर्ष स्वामींची भक्ती करत आहेत। स्वराज लाईव्हसाठी रोहा प्रतिनिधी अजय परदेशी। काल संध्याकाळी 6:15च्या सुमाराला आमच्या घरी हिनाअत्तरचा वास खूप फुटला होता। त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना कॉल केला होता की घरी आपल्या हिनाअत्तरचा वास येतोय म्हणून। तर मिस्टर बोलले की तू सगळं आवरून तुझं देवाबत्ती करून घे आणि मग बघ। म्हणून मी उठून तोंडात पाय वगैरे धुवायला गेले। तोंडात पाय धुवून घेतले आणि बघितलं तर घरामध्ये स्वामींची पावलं उमटली होती, ते स्वामींच्या मूर्तीपर्यंत। मग मी बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना बोलवून ते दाखवलं। मग त्याच्यानंतर आमच्याकडे पडवळ काका ते आले होते, त्यांनी ते बघून ती पूजा वगैरे केली आणि मग सगळं झालं होतं। लोक यायला लागले, लोक वगैरे येऊन पाया पडून वगैरे गेले। पण आज सकाळी 5 वाजल्यापासून चरणामधून अष्टगंध येतात। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।